नमस्कार मित्रांनो, तुझेच मी गीत गात आहे या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आज आपण बघणार आहोत. इलू आणि विक्रम हे बसलेले असतात आणि तितक्यातच आता घरामध्ये बँड बाजाचा आवाज येत असतो आणि तेच बँड बाजेवाले घरामध्ये येत असतात. इलू आणि विक्रमला काहीच कळत नसतं आणि तितक्यातच एंट्री होते ती शुभंकरची. शुभंकरने एंट्री घेतलेली असते आणि शुभंकर मस्त फेटा वगैरे घालून तिथे एंट्री करत असतो. शुभंकरला बघितल्यावरती विक्रमला मात्र फार राग येत असतो, परंतु शुभंकर हा फार आनंदात असतो. अभिषेक हा शुभंकर वरती फुलं उधळत असतो आणि शुभंकरचं स्वागत करत असतो. तर विक्रम म्हणत असतो की काय फालतूपणा चालू आहे हा. शुभंकर म्हणत असतो की फालतूपणा काय, सेलिब्रेशन चालू आहे. आता आपलं नवीन नातं सुरू होणार. तुम्ही माझे सासरे बुवा आणि तुम्ही माझ्या सासूबाई. खरं तर पिहू ही माझी मुलगी आहे हे विक्रम आणि इलूला समजलेलंच नसतं, परंतु शुभंकरला हे माहिती झालेलं असतं आणि त्या गोष्टीचा त्याला प्रचंड आनंद झालेला असतो. त्यामुळे पिहूला घेण्यासाठी तो वाजंत्री बँड बाजा घेऊन आलेला असतो. शुभंकर विक्रांतला म्हणत असतो की तुम्हाला समजलं नाही का कामन फॅमिली मध्ये सध्या काय चालू आहे. शुभंकर विक्रांतला म्हणत असतो की सासरे बुवा, मला वाटलं होतं की तुम्ही माझं एकदम जल्लोषात स्वागत कराल, आल्या आल्या मला मिठी माराल आणि मला म्हणाल की हार्दिक अभिनंदन, परंतु असं काहीच नाही. असो, आशीर्वाद तरी द्याल ना, कारण काय यावेळी जे काही केलंय ते सगळं तुमच्या मुलीने केले, मी काहीच केलं नाही. तिने स्वतःहून मल्हार समोर कबूल केलंय की पिहू ही मल्हार कामतची नाही तर शुभंकर ठाकूरचीच मुलगी आहे. आता हे ऐकून विक्रांत आणि इलूला मोठा धक्का बसतो. शुभंकर म्हणत असतो की एका दिवस मी तिला सांगत होतो की कबूल करून टाक, परंतु माझं काही ऐकलं नाही तिने. सगळ्यांसमोर मला तिच्यामुळे वाईट वागावं लागलं. खरं तर ह्या सगळ्यांमध्ये कौतुक ना मल्हारचं केलं पाहिजे, कारण त्याने DNA टेस्ट केलीच नाही. त्याने मोनिकाच्या तोंडून सगळं सत्य वदवून घेतलं. शुभंकर विक्रांतला म्हणत असतो की सासरे बुवा, देताय ना आता तरी आमचं लग्न लावून. बघा, मी छान नटून आलोय, वाजंत्री घेऊन आलोय, बँड बाजा चालू आहे, मी फेटा बांधून आलोय, मी सगळ्या तयारीत आलोय, फक्त आता लग्न लावून द्यायचा उशीर. तितक्यातच आता तिथे मोनिका आलेली असते. अभिषेक सांगतो की शुभंकर, वहिनी साहेब आल्या. शुभंकर म्हणतो की घ्या, बायको पण आली माझी, आणि मग पुन्हा एकदा तो बँड बाजा वाजायला सांगतो आणि तिचं धूमधडाक्यात स्वागत करायला सांगतो. शुभंकर स्वतः मोनिका समोर ढोल वाजवत असतो, परंतु आता हे मोनिकाला एकदम असह्य होतं आणि मोनिका सगळ्यांना थांबवते. मोनिका फार रडत असते. शुभंकर म्हणत असतो की मोनिका, मला माहितीये की तुला खूप मोठा धक्का बसलाय, परंतु आपण लग्न करून घेऊयात ना, म्हणजे कसं, यू अँड मी अँड आपली पिहू. हा तुम्हाला असे तोंड करायची सवय आहे, पण मी तुला सांगितलं होतं ना की सत्याची बाजू कधीच सोडू नको, परंतु नाही, तुला माझं ऐकायचंच नसतं. कधी ना कधी सत्य बाहेर येणारच होतं. शेवटी आलोच ना मी बँड बाजा घेऊन, परंतु खरं तर बँड कोणी वाजवला, त्या मल्हार कामत. शुभंकरचा विक्रांत, इलू आणि मोनिकाला फार राग येत असतो, परंतु ते काहीच बोलू शकत नसतात. शुभंकर एकदम आतुरतेने पिहूची वाट बघत असतो आणि तो मोनिकाला विचारत असतो की मोनिका, पिहू कुठे. तर आता मोनिका सांगते की शुभंकर, तुझं जे ड्रीम आहे ना ते कधीच कम्प्लीट होणार नाहीये, कारण मल्हारने पिहूला त्याच्या स्वतःकडे ठेवून घेतलंय. त्याने मला तर हकलून दिलं, मला तो डिवोर्स देणार आहे, परंतु पिहूला तो स्वतःकडेच ठेवून घेणार. आणि तुझा जर माझ्यावरती विश्वास बसत नसेल ना तर तू स्वतः जाऊन बघ. तुला माझं मॅरिड लाईफ खराब करायचं होतं ना, ते तर झालंच. माझ्या पिहूला माझ्यापासून तोडलंच ना तू. झाली ना आता तुझी इच्छा पूर्ण. माझी लाईफ तुला स्पॉइल करायची होती, ती तर झालीच. शुभंकर म्हणत असतो की त्याला आता समजलंय ना की पिहू त्याची नाही, माझी मुलगी आहे, मग का ठेवून घेतलंय त्याने. मोनिका डार्लिंग, जे आनंद जास्त दिवस टिकणार असतात ना ते सहजासहजी मिळत नाही. आणि मी तुला सांगतो की मल्हार कामत माझ्या पिहूला माझ्याकडे घेऊन जर आला नाही ना तर मी माझं स्वतःचं नाव बदलेल. शुभंकर लगेचच आता कामत मल्हारकडे आलेला असतो आणि जोर जोरात दरवाजा ठोकत असतो. तर घरातले सगळेजण आता तिथे आलेले असतात. मल्हार आता दरवाजा खोलतो तर शुभंकर आता मल्हारला मिठी मारतो आणि तो मल्हारला म्हणत असतो की मल्हार, खरंच खूप थँक्यू सो मच, कारण आज जे पण काही झालंय ते फक्त तुझ्यामुळे. जे मला जमलं नाही ते तू घडवून आणलंस. मल्हार म्हणत असतो की काय बोलतोय शुभंकर तू. तर आता शुभंकर सांगतो की अरे पिहू माझी मुलगी आहे, हे मोनिकाने कबूल केलं आणि ते फक्त तुझ्यामुळे. शुभंकर मल्हारचे पाय पकडत असतो, त्याचे खूप आभार मानत असतो आणि आता शुभंकर
शुभंकरला असं झालेलं असतं की कधी तो एकदाचा पिहूला भेटेल आणि तो पिहूला जवळ घेण्यासाठी पिहूच्या जवळ जातो, परंतु मल्हार आता त्याला अडवतो आणि त्याला म्हणतो की थांब शुभंकर. मल्हार म्हणत असतो की मला माहितीये बायोलॉजिकली पिहू ही तुझीच मुलगी असेल, पण आता शुभंकर म्हणतो की अरे मल्हार, जर पिहू माझी मुलगी आहे, मी पिहूचा डॅड आहे, तर आता हा पण मधून कुठे आला, पण हा पण मध्येच कसा काय आला. तर मल्हार म्हणत असतो की हा पण पिहूच्या जन्माआधीचा आहे आणि तो पण म्हणजेच मी असशील तो जन्मदाता, परंतु पिहू जेव्हा जन्माला आली तेव्हा पहिल्यांदा हातात मी घेतलंय तिला, माझ्या अंगा खांद्यावरती तिला मी वाढवलंय, माझा हात पकडून चालायला आधी मी शिकवलं, त्यामुळे सगळ्यात अगोदर मी तिचा डॅड आहे आणि माझी पिहू मला सोडून आणि तिच्या फॅमिलीला सोडून कुठेही जाणार नाही. घरातले सगळेच आता मल्हार आणि शुभंकर कडे बघत असतात. आणि मित्रांनो, आजचा भाग इथेच संपतो. पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे शुभंकर मल्हारला म्हणत असतो की मल्हार, एक ना एक दिवस तुला रक्ताचे नाते नक्कीच कळतील आणि ज्या दिवशी तुला हे नातं समजेल त्या दिवशी स्वतःहून तू पिहूला माझ्याकडे घेऊन येशील. तर स्वरा आणि वैदेही बाहेर बसलेल्या असतात आणि स्वरा ही वैदेहीला म्हणत असते की तू माझी वैदेही आई असूच शकत नाही. आणि मित्रांनो, असेच मालिकेचे अपडेट्स बघण्यासाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि कमेंट करून आम्हाला नक्की कळवा. धन्यवाद.